नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा 2026च्या पावसाळी कांद्याचा हंगाम सुरू केलेला आहे। त्या दृष्टीने मी कांदा रोपवाटिका देखील बनवलेली आहे आणि साधारण ही 14 दिवसाची आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत बीज प्रक्रिये व्यतिरिक्त कोणतेही प्रॉडक्ट याला वापरलेले नाही, कारण ढगाळ वातावरण, सारखी रिप 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 पाऊस चाललेला, तर त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची फवारणी अथवा ड्रेंचिंग याला करता आलेली नाही। तरी देखील बीज प्रक्रियेमध्ये डॉक्टर ग्रोथ वापरल्यानंतर तुम्ही एकदम जर क्लोज बघितलं तर निरोगी दर्जाचे असे रोप तयार झालेले आहेत आणि आता कुठं सगळे जे पाती आहेत त्या बाहेर आलेले आहेत, याचे घोडे संपूर्ण उजरलेले आहेत। तर आता याला आळवणी करायला काही हरकत नाही। तर आळवणी आपल्याला काय म्हणून करायची आहे, तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो, आता हे उगवून आल्यानंतर याचा रूट झोन डेव्हलप झाला पाहिजे, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि ज्या पिकाची पांढऱ्या मुळ्या जास्त असतील, निरोगी असतील, तर त्या पिकाचं जे पोषण आहे ते संतुलित प्रकारे होतं आणि कोणत्याही प्रकारची मर, सड, डंपिंग हे आपल्याला यामध्ये दिसून येणार नाहीये। तर याच्यासाठी आपल्याला एक चिंब फवारणी करणं गरजेचे आहे। आणि ती चिंब फवारणी कशाची करणार आहे, तर आज मी चिंब फवारणी करण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच्यासाठी मी प्रॉडक्ट निवडलेले आहे सह्याद्री बायोटेकचं। हे जे आहे ते आहे बहर। हे सगळ्याच पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी कामी येते। याच्यामुळे आपल्या ज्या कोणत्याही पिकाच्या किंवा कांदा रोपाच्या ज्या मुळ्या आहेत त्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढेल, त्याचबरोबर मुळ्या निरोगी राहतील। त्याच्यामुळे संतुलित पोषण होऊन आपलं कांदा रोप हे उत्कृष्ट प्रकारे वाढत राहील। तर हे बहर आपल्याला या प्रतिपंप घ्यायचा आहे 5 ग्रॅम। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कुठं कुठं आपल्या रोपामध्ये थोडे पिवळसर शेंडे दिसले तर त्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असावी असं आढळून आलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी सह्याद्री बायोटेकचं एक्सेंट वापरतो आहे। हे मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर बायो फर्टिलायझर आहे आणि याच्यामध्ये आहे अमिनो ऍसिड। त्याच्यामुळे आपलं जे पीक आहे ते खादाड बनतं, वेगवेगळे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची कमतरता याच्यातून पूर्ण होते, त्याचबरोबर आपल्या जमिनीत पडलेले जे NPK खते आहेत ते उपलब्ध व्हायला मदत होते। त्याच्यामुळे आपल्या कांदा रोपाची किंवा इतर कोणत्याही पिकांची जे जोमदार वाढ आहे ते संतुलित पोषण घेऊन जोमदार वाढ होते, निरोगी राहतं। त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनाची 100% हमी येते। हे आपल्याला वापरायचं आहे प्रतिपंप 25 ग्रॅम। शेतकरी मित्रांनो, याचबरोबर आपण बुरशीनाशक देखील घेतलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला प्रिव्हेंटिव्हली बुरशींचं नियंत्रण मिळवता येतं। बुरशीमुळे आपल्या पिकामध्ये जे मर होणे, सड होणे, डंपिंग होणे हे जे प्रकार आढळून येतात, तर ते प्रकार आपण बुरशीनाशक घेतल्यामुळे कमी होतील आणि आपलं जे कांदा रोपवाटिका आहे ती निरोगी बनेल। तर त्याच्यासाठी मी निवडलेलं आहे अँट्राकॉल। हे माझ्याकडे शिल्लक होतं त्याच्यामुळे मी अँट्राकॉल घेतोय आणि साधारण 15 लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 30 ग्रॅम प्रति लिटर, 2 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे। जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे साप पावडर जरी शिल्लक असेल किंवा तुम्ही नवीन घेताना साप पावडर जरी घेतली तरी ते तुम्ही प्रति लिटर 2.5 ते 3 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे। जर तुमचा 15-16 लिटरचा पंप असेल तर 40 ग्रॅम पर्यंत तुम्ही साप पावडर घ्यायची आहे। या पद्धतीने जर तिन्ही प्रॉडक्टची तुम्ही चिंब फवारणी केली तर तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला मी दाखवेल की माझी कांदा रोपवाटिका कशी झाली आहे आणि तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा। जर तुमच्याकडे कांदा रोपवाटिका असेल तर 100% तुम्हाला रिप्लांटेशन मध्ये जास्तीत जास्त क्षेत्र लागवड होण्याइतपत रोपे तयार होतील, काड्या देखील निरोगी तयार होतील, चांगल्या तयार होतील आणि रिप्लांटेशन मध्ये देखील डंपिंग असेल, सड असेल ते अजिबात होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही तुमच्या पावसाळी कांदा रोपवाटिकेचं नियोजन करा आणि आपलं उत्पादन वाढवा। आणि इथून पुढे जे मी नियोजन वगैरे करणार आहे ते देखील 100% तुमच्यापर्यंत येण्यासाठी, सगळ्यात पहिले पोहोचण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशनचं बटन जे आहे ते ऑन करून ठेवा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, आवडलं तर लाईक करा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।